कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। तर कार्तिकी महिन्यात कार्तिक वैद्य उत्पत्ती एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिम द्वारसह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। आज विठ्ठलाच्या पादस्पर्श दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय, तर मुख दर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागतोय। तर ठाण्यात सिद्धिविनायक मंदिरात महाआरती करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नागरिकांनी प्रार्थना केली आहे। तर कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने ही महाआरती करण्यात आली असून या महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली आहे। उपस्थितांनी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री व्हावे असं साकडं गणरायाचरणी घातलंय। मला असं वाटतं की ही निवडणूक लागल्यापासून आपण तुम्ही बघताय की संपूर्ण महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींनी निवडणूक हातात घेतली होती। जर तुम्ही कोपरी पाचपखाडीचं बघाल तर संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला जर जास्तीत जास्त महिला दिसल्या त्या लाडक्या बहिणी दिसल्या, ज्या शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ संपूर्ण गल्ली घरोघरी फिरतायत। अगदी कुठे डोंगर भाग नाही सोडला त्यांनी किंवा बलाढ्य इमारती नाही सोडल्या, प्रत्येक ठिकाणी त्या पोहोचतायत, शिंदे साहेबांचा प्रचार करतायत दिवस रात्र। मला असं वाटतं या सर्व लाडक्या बहिणींनी अगदी दिवाळी होती, दसरा होता, ते सगळं विसरून, घरदार विसरून फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या भावाचा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रचार केलेला आहे आणि त्यांना खऱ्याखुऱ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघितलं तर निवडून पण दिलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की इतकं तळागाळात पोहोचलेले मुख्यमंत्री आपण कधी बघितले नव्हते आतापर्यंत आणि महाराष्ट्राला एक ज्वलंत उदाहरण म्हणून साहेबांनी या 2.25 वर्षात स्वतःला सिद्ध केलंय आणि निश्चितपणे लाडक्या बहिणींची इच्छा आहे सर्व की पुन्हा एकदा शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद बहाल केलं जावं, कारण ह्या ज्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी जी काही योजना होती आणि ज्या योजनेवर संपूर्ण आपलं महायुती सरकार हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलं, तर त्याचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं यश आहे आणि ती लाडकी बहीण योजना नुसतीच आणली नाही तर ती तळागाळात पोहोचवण्यासाठी जे शिंदे साहेबांनी विशेष प्रयत्न केले। मग सर्व धर्मपंथीयांची लोक त्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थी होतील, अशा विविध पद्धतीने त्यांनी जे काही योजना जेव्हा अटी शर्ती आल्या तर शिथिल करण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने तुम्हाला लाभार्थी दिसत आहेत त्याचे। आणि नुसतं तसंच नाही तर संपूर्ण महापालिका यंत्रणा असू दे, ग्रामपंचायत असू दे, अशा सगळ्या यंत्रणांना त्यांनी कामाला लावून ही लाडकी बहीण योजना जी अंमलात आणली होती। मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना आपल्याला पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचंय लाडक्या बहिणींना, कारण खऱ्याखुऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा हा आगळा वेगळा विकास हा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि मला असं वाटतं या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं कुठेतरी ऋण आहे की साहेबांनी त्यांना कुठे ना कुठेतरी एक संसार त्यांचा तारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याची परतफेड म्हणून या लाडक्या बहिणी सगळ्या रस्त्यावर उतरल्यात की त्यांनी देवाकडेही साकडं मागितलंय की लवकरात लवकर हे देवाराया, हे गणराया आमच्या भावाला, मुख्यमंत्र्यांना परत एकनाथजी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद बहाल करावं। असं वाटतं की सबंध महाराष्ट्रभर जे महायुतीला यश मिळालं आहे, या दैदिप्यमान यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील, नव्हे तर शासन आपल्या दारी असेल। मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती, कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या, महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं, पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल, जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी सांभाळली होती। अगदी मला पायाला भिंगरी लावून सबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील, त्याने केलेलं काम असेल, हे आज लहान मुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे। ह्या लाडक्या बहिणी, तुम्हाला मी एक सांगतो, एक मेसेज टाकला की अगदी 5व्या मिनिटाला येतात। मी आत्ता ती मागे बघितलं, एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकमेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत।
आज पूर्ण प्रचार, पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती. या ठिकाणचा तर प्रचार सोडाच, पण संबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे. आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे. आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही. याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते आम्हाला मिळालं. म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली, ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे महायुतीला चांगले दिवस आलेले आहेत, ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झाला आहे, ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं, असंच या गणरायाकडे आम्ही आज गाऱ्हाणं घातलं आहे, त्याच्याकडे विनवणी केली आहे. आणि आज ही महाआरती त्याच अनुषंगाने आयोजित केली. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस, हे कोपरी पाचपकडी मतदारसंघ तो सोडा, पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जाल, सर्व धर्म पंथीय सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील, पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, तर एकनाथ शिंदे साहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे. ह्याच भावनेतून आम्ही सगळे या ठिकाणी महाआरतीसाठी जमलेलो. विरोधी पक्षनेते निवडण्याची नियमावली लेखी स्वरूपात मिळावी यासाठी विधिमंडळाला पत्र दिले आहे, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते पदावर दावा करणे न करणे या प्रक्रियेला अजून बराच वेळ आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होईल, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांचा विषय सुरू होईल. आत्ताच आम्ही विधानसभा सचिवांना पत्र दिलं आहे की विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडला जातो, तो कोणत्या नियमानुसार कायद्यानुसार निवडला जातो, त्याची लेखी स्वरूपात माहिती मिळावी. पत्र देण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांची धावपळ उडालेली दिसते. तर आमच्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही कायद्यात तरतूद नाहीये. आज विधिमंडळात सचिवांकडे ती माहिती नसल्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की माहिती घेऊन देतो, असंही ते यावेळी म्हणाले. आज आम्ही सर्वांनी मिळून विधिमंडळ सचिव यांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं जे आम्ही 20 आमदार निवडून आलो, त्या 20 आमदारांचा एक म्हणजे रेकग्नाइज पार्टी म्हणून त्यांनी या पक्षाला मान्यता तर आहेच, परंतु या पक्षाचा गटनेता म्हणून भास्कर जाधव म्हणजे माझी निवड केली, पक्षप्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची निवड केली आणि त्याचबरोबर विधिमंडळ नेते म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे विधिमंडळ नेते म्हणून आदित्यजी ठाकरे यांची नेमणूक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्याचं अधिकृत पत्र आणि 20 आमदारांच्या सह्यांचं पत्र हे आम्ही आता विधिमंडळ सचिवांना दिलेलं आहे. असं आहे की विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं न करणं या प्रक्रियेला अजून बराच वेळ आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होईल, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल, त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग त्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेत्याची निवड हा विषय त्यावेळेला सुरू होतो. परंतु आत्ताच आम्ही विधानसभा सचिवांना एक पत्र दिलेलं आहे की विधानसभेचा विरोधी पक्षनेता जो निवडला जातो तो कोणत्या नियमानुसार निवडला जातो, तो कोणत्या कायद्यानुसार निवडला जातो, त्या कायद्याची आम्हाला लिखित स्वरूपामध्ये, त्या नियमांची लिखित स्वरूपामध्ये आम्हाला माहिती मिळावी, अशा प्रकारचं आम्ही पत्र दिलंय. तत्पूर्वी आम्ही त्यांच्याकडे चर्चा केली, परंतु थोडीशी त्यांची धावपळ उडालेली दिसते. आमच्या माहितीप्रमाणे अशी कुठलीही कायद्यामध्ये तरतूद नाही. प्रथा परंपरा हा विषय वेगळा आहे, कायदा हा विषय वेगळा आहे, नियम हा विषय वेगळा आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी माझं लिखित पत्र दिलेलं आहे की विधानसभा विरोधी पक्षनेता निवडण्याची जी काय नियमावली आहे, नियम आहेत, कायदेशीर जी काय कार्यवाही आहे, तरतूद आहे, त्याची माहिती मिळावी. आज त्यांच्याकडे माहिती नसल्यामुळं त्यांनी सांगितलं आम्ही ती माहिती घेऊन तुम्हाला देतो. असं आहे की मी सुदैवी आहे. संपूर्ण कोकणामध्ये मी निवडून आलो, परंतु केवळ कोकणामध्ये घडलं असं नाही. कोल्हापूरमध्ये 10 जागा आहेत, 10 जागेपैकी एकही महाविकास आघाडीची जागा आली नाही. साताऱ्यामध्ये 8 जागा आहेत,
तिथं देखील एकही जागा निवडून आली नाही. आणि म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलं ते कोकणामध्ये घडलं. मी पहिल्या 2 तासातच सांगितलं की काहीतरी निवडणुकीच्या या सगळ्या यंत्रणेमध्ये, मतमोजणीमध्ये, या यंत्रामध्ये कुठे ना कुठेतरी गडबड आहे, काहीतरी काळबेरं आहे. हे मी तिथं सांगितलं होतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला आता दिसून आलंय की खरोखरच काहीतरी काळबेरं आहे. असं आहे की म्हटलं तर गटनेता म्हणून आव्हान आहे, कारण आमचं संख्याबळ आहे. समोरच्या बाजूला सत्ताधाऱ्यांच्याकडे 5वी बहुमत आहे. पण जर सत्ताधाऱ्यांची सत्सक विवेकबुद्धी जर शाबूत राहिली, महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार आणि परंपरा हे जर त्यांनी नजरेसमोर आणले, तर विरोधी पक्षाचं संख्याबळ किती आहे हे ते बघणार नाहीत. तर सरकारवर अंकुश ठेवण्याकरता म्हणून, सरकार जर व्यवस्थित चालायला पाहिजे असेल तर, लोकशाही अधिक बळकट व्हायला पाहिजे असेल तर, शोषितांचा, पीडितांचा, शेतकऱ्यांचा, महिलांचा, विद्यार्थ्यांचा, नोकरवर्गांचा आवाज हा विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारच्या कानावर जावा असं वाटत असेल तर सरकारला मिळालेलं जे 5वी बहुमत आहे त्यांनी सरकार उन्मत्त होण्याच्या ऐवजी, मुजोर होण्याच्या ऐवजी नम्र होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि सरकार जर नम्रतेनं वागलं तर निश्चितपणे जरी आम्ही संख्येनं कमी असलो तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज म्हणून आम्ही नक्की विधिमंडळामध्ये काम करू. पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा विजय झाल्याचा अतिशय आनंद झाला. मला स्वतः उद्धव साहेब, सौभाग्यवती रश्मी वहिनी, आमचे युवा नेते आदित्यजी ठाकरे या तिघांनी एकत्र येऊन मला शुभेच्छा दिल्या. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना हाही अभिमान वाटला की एका सर्वसामान्य घरातला माणूस ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तो 7 वेळा आमदार म्हणून निवडून येतो आणि एकदा जिल्हा परिषद म्हणजे मी 8 वेळा निवडून आलो, याचं त्यांना खूप कौतुक वाटलं, खूप अप्रूप वाटलं आणि त्यांनी माझ्या भावी वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या.